धान खरेदी भ्रष्टाचारावर आदिवासी आमदार गप्प का? नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर जिल्ह्याला सरकारने अधिकृतरित्या आदिवासी जिल्हा घोषित केलेला आहे। जिल्ह्यातील बहुसंख्य जनता ही आदिवासी असून त्यांचे हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। या जिल्ह्याला 3 आदिवासी आमदार लाभलेले आहेत। असे असताना आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून धान खरेदी योजनेत भ्रष्टाचार झालेला असताना या प्रश्नावर एकही आदिवासी आमदार विधिमंडळात आवाज उठवताना दिसत नाही। हे आमदार आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणार नसतील तर यांना निवडून कशासाठी पाठवायचे हा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे। जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळाच्या योजनेत देशिक कार्यालयाच्या नाकाखाली धान खरेदी घोटाळा घडलेला आहे। या घोटाळ्यात सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। या प्रकरणी चौकशा झाल्या पण त्या व्यवस्थित मॅनेज केल्या गेल्या। या भ्रष्टाचारात आमदार मंत्रालयापासून सगळेच बरबटलेले असल्याने कोणीही याबाबत बोलायला आवाज उठवायला तयार नाही। धान खरेदी केंद्रे ही स्थानिक आमदारांच्या मालकीची असतात किंवा त्यात त्यांचा काही वाटा असतो। त्यामुळे जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांनी पहिला आवाज उठवला पाहिजे, पण तेच गप्प आहेत। याचा अर्थ ते या भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या काळ्या कमाईचे लाभार्थी आहेत असा अंदाज सहज बांधता येतो। आमदार गप्प असतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या आदिवासी शेतकरी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आवाज उठवायला नको का? पण सोसायट्याही गप्प आहेत। त्या मॅनेज झाल्यात की त्यांची लढा देण्याची इच्छा मेली आहे हे समजायला मार्ग नाही। एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे आमदार गप्प तर दुसरीकडे आदिवासी शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या सोसायट्या गप्प। त्यामुळे हा भ्रष्टाचार विसरून जाण्यासाठी आहे काय? सरकारला या घोटाळ्यात फुकट गेलेल्या पैशाची काही एक पडलेली नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यावर ना खाऊंगा और ना खाने दूंगा अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती। आजही पूर्वीचे काँग्रेस सरकार कसे भ्रष्ट होते आणि आम्ही किती स्वच्छ आहोत हे रंगवून सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी थकत नाहीत। पण मग 2016 साली सुरू केलेल्या केंद्राच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पालघर पासून गडचिरोली पर्यंत घोटाळे घडलेले आहेत, त्याचे काय? राज्य सरकार तर गुन्हे दाखल करण्यापलीकडे कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। पण आदिवासी आमदार मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात तेही अधिवेशन काळात मूग गिळून गप्प बसताना दिसतात। त्यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारायचे नाहीत अशी ताकीद देण्यात आली आहे का? लोकप्रतिनिधी जर भ्रष्टाचारासारख्या गंभीर मुद्द्यावर प्रश्न विचारणार नसतील तर जनतेला त्यांना पुन्हा निवडून देताना विचार करावा लागेल। जनता आपल्याला घरी बसवेल याचीही भीती त्यांना उरली नसेल तर मग वार्ताच संपली। अशा अनेक विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।